नमस्कार. आज आपण विश्वास आणि अंधविश्वास म्हणजेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन संकल्पना समजून घेणार आहोत. आता विश्वास आणि अंधविश्वास ही खूप जटिल कॉम्प्लेक्स संकल्पना आहे. त्यातील एका पैलूचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. तो पैलू आहे एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी विश्वास असते आणि तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी अंधविश्वास असू शकते. उदाहरण, वर्गात विज्ञानाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न्यूटनचा गुरुत्वाकर्षण शक्ती हा धडा शिकवला. तर एक विद्यार्थी आहे, तो धडा शिकल्याच्या नंतर त्याच्यावरती विचारमंथन करतो, गुरुत्वाकर्षणाची वेगवेगळी उदाहरणं पाहतो, संशोधन करतो आणि वेगवेगळ्या अंगाने गुरुत्वाकर्षण शक्ती समजून घेतो आणि त्याचं उपयोजन कसं आहे हे पाहतो. त्याच्यासाठी गुरुत्वाकर्षण हा धडा हा श्रद्धा आहे, विश्वास आहे. तर दुसरा मुलगा सर सांगतात ना किंवा मॅडम सांगतात ना आहे तर आहे, आळस करतो, त्याची तो प्रॅक्टिस करत नाही, त्यावर संशोधन करत नाही, त्यावर माहिती गोळा करत नाही, दुर्लक्ष करतो. त्याच्यासाठी गुरुत्वाकर्षण हा धडा किंवा त्याबद्दलची माहिती हा अंधविश्वास हा असतो. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती हे सत्य आहे, पण एकासाठी तो अंधविश्वास आहे आणि दुसऱ्यासाठी तो विश्वास आहे. हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊया. पूर्वीच्या काळी समुद्रातून प्रवास करणं हा अपशकुन मानला जायचा. आता समुद्रातून प्रवास करणं हे चुकीचं आहे, हे देवाला मान्य नाही, देव रागवतो म्हणून खूप लोक त्या काळामध्ये समुद्रातून प्रवास हे करतच नव्हते. ते निषिद्ध मानलं जायचं किंवा जो प्रवास करायचा त्याला वाळीत टाकलं जायचं. अशी पूर्वीच्या काळामध्ये प्रथा होती. आता हा विचार सगळ्यात सुरुवातीला कुणीतरी मांडला असेल. त्याच्यानंतर बरीचशी लोक घाबरली आणि त्यांनी समुद्रातून प्रवास करायचं सोडून दिलं. म्हणजेच काय, ही जी अंधश्रद्धा होती याचं जन्म किंवा याची उत्पत्ती ही भीतीपोटी झाली. लोक घाबरले आणि त्यांनी त्यानंतर समुद्रातून प्रवास करायचं सोडून दिलं. म्हणजे प्रयत्न करायचं सोडून दिलं, भीतीपोटी प्रयत्न करायचं सोडून दिलं. कोणी त्याच्यावरती विचार मंथन केलं नाही, कोणी त्याचं रॅशनल रिझनिंग म्हणजे सायंटिफिक कारण काही आहे का हे शोधलं नाही. त्यानंतर मात्र काही वर्षांनी किंवा काही लोकांनी
हिंमत दाखवली, धैर्य दाखवलं आणि त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. समुद्रातून प्रवास करून तर पाहूया काय होतंय. मग त्यांनी समुद्रातून प्रवास केला आणि त्यानंतर समजलं की अरे, समुद्रातून प्रवास करणं ही काही अंधश्रद्धा नाहीये. हे काही देव या ठिकाणी देव काही रागवत नाहीये. आणि त्यानंतर बाहेरचे देश आणि आपल्या देशामध्ये व्यापार सुरू झाला. जर काही लोकांनी हिंमत दाखवली नसती तर त्या पाठीमागचं गूढ, त्या पाठीमागचं अज्ञान, त्या पाठीमागचं रहस्य, त्या पाठीमागची अंधश्रद्धा याचा उलगडा झाला नसता आणि आपल्या देशाची किंवा कोणत्याही देशाची प्रगती झाली नसती. सांगायचं तात्पर्य एकच आहे. आळस, भीती, एखाद्या गोष्टीकडं दुर्लक्ष करणं, प्रॅक्टिस न करणं, अभ्यास न करणं, संशोधन न करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अंधश्रद्धेच्या कुटुंबातील आहेत. तर श्रद्धा किंवा विश्वास ही जी प्रक्रिया आहे, यांच्या कुटुंबामध्ये प्रॅक्टिस, अभ्यास, संशोधन, विचारमंथन, सतत प्रयत्नशील राहणं, हिम्मत, ह्या सगळे गुण हे श्रद्धा किंवा विश्वास यांच्या कुटुंबात येतात. आज जर आपल्याला जर कोणी म्हणलं तर ऊस कडू आहे, आपण त्यावरती विश्वास नाही ठेवणार, कारण आपल्याला अनुभव आहे ऊस हा गोड लागतो. म्हणजे विश्वासाचा जन्म हा अनुभवातून होत असतो आणि अनुभव घेण्यासाठी त्या कामाला वाहून घ्यावं लागतं, डिवोशन द्यावं लागतं, आत्मसमर्पण करावं लागतं. आणि एखाद्या कामाला जर आपण वाहून घेतलं, आत्मसमर्पण जर केलं, तर त्या कामातील गूढ रहस्य, वेगवेगळे टेक्निक्स, गोष्टी आपल्याला समजतात. आणि अशा पद्धतीने श्रद्धा म्हणजेच विश्वास ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया टाइम इज द फॅक्टर. त्या ठिकाणी आपल्याला वेळ द्यावा लागतो, योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतात आणि तेव्हा आणि तेव्हाच हा विश्वास दृढ होत जातो आणि माणसाची प्रगती होते. हा फरक आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दल. थँक्यू सो मच.